श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण भोले शंकराची जास्तीत जास्त सेवा करतो. अहो मंडळी, मग श्रावण महिन्यातील सोमवारी सुद्धा विशेष महत्त्व आहे. मग श्रावण सोमवारी पूजन कसं करावं, कोणत्या शुभ मुहूर्तावर करावं, याची संपूर्ण माहिती चला जाणून घेऊ. सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. आता शिवपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे प्रदोष काळ. मग प्रदोष काळ केव्हा असतो, तर सूर्यास्त होण्याच्या 1.5 तास आधी आणि सूर्यास्त झाल्यानंतर 1.5 तास नंतर या काळामध्ये जर आपण शिवपूजन केलं तर याचं पुण्यफळ आपल्याला शीघ्र मिळत असतं. आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतात, पण प्रदोष काळ हा शिवपूजेला विशेष मानला जातो. मग आपल्याला जिथे पूजन करायचं आहे तिथली जागा आधी स्वच्छ पुसून घ्यावी. तिथे रांगोळी काढायची आहे, रांगोळीवर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपण कोणतंही पूजन करताना दीप प्रज्वलन करत असतो. मग प्रथम खाली तांदूळ टाकायचे, त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जर भगवान शंकरांचा फोटो असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. फोटोला गंध अक्षत अर्पण करायचा आहे. कापसाची माळ असेल किंवा तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचा हार असेल तो घालायचा आहे. त्यानंतर कोणतंही पूजन करताना आपण प्रथम स्थान गणपती बाप्पांना देत असतो. मग गणपती बाप्पांना तांबणात ठेवायचं आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शुद्धोदक जल समर्पयामी, पाणी अर्पण करायचं आहे. त्यामृत अर्पण करायचं आहे. परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला तांबणातून काढायचं आहे. खाली थोडीशी अक्षता टाकायची आहे. आसन म्हणून त्यावर गणपती बाप्पाला ठेवायचं आहे. गंध अक्षता दुर्वा फूल अर्पण करायचं आहे. कापसाची माळ अर्पण करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला शिवपिंड असेल तर शिवपिंड तांबणात ठेवायची आहे. शिवपिंडीला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. पंचामृत अर्पण करायचं आहे. परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. आपल्याला 5 वेळा शुद्ध जल, त्यानंतर 5 वेळा पंचामृत आणि 5 वेळा परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर ताम्हणातून आपल्याला शिवपिंड काढायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. आता तुम्ही चौरंगावर मांडू शकता किंवा एखादा तामण ताट घेऊ शकतात. आता मी तामण घेतलं आहे, त्यामुळे थोडीशी खाली अक्षता टाकल्या, तांदूळ टाकले, त्यावर शिवपिंड ठेवले आहे. शिवपिंडीला मी भस्म गंध लावला आहे. त्यानंतर बेलपत्र अर्पण केलं आहे. गोकर्णाची फुलं अर्पण केली आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे कापसाची माळ असेल ती सुद्धा अर्पण करायची आहे. त्यानंतर शिवामुठाला विशेष महत्त्व आहे. मग या दिवशी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची. खजूर किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला चुरमाचा लाडू करून नैवेद्य आरती करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी श्रावणी सोमवारचं पूजन करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.